हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 29 ओवीपर्यंतचा विचार केलेला होता। वरती दृष्टांत 29व्या ओवीमध्ये दिलेला आहे माऊलीने। चंद्राचा आणि कावळ्याच्या संदर्भातला दृष्टांत आहे। रात्रीचं चांदणं जे असतं, चंद्रप्रकाशाचा उपयोग कावळ्याला जसा होत नाही तसा इथं वर्णन केलं आहे। किंवा चकोर पक्षीच फक्त त्याचं सेवन करू शकतो चंद्रप्रकाशाचं, कारण चकोर पक्षाकडे ती एक प्रकारची त्याला क्षमता ज्याला आपण म्हणतो ती ॲबिलिटी आहे, कावळ्याकडं नाही। म्हणजे कावळ्याकडं वैगुण्य आहे आणि त्या वैगुण्यामुळं तो त्याच्यामध्ये असलेल्या आतल्या दोषामुळं, मलविक्षेपादी दोषामुळं तो, आता आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर साधकाचे मलविक्षेप दोष जोपर्यंत आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वरी समजायला कठीण जाते। संतांची सगळी मनोगती जी असतात ती कशी असतात, गुप्त असतात, अप्रकट असतात। जेव्हा संतांच्यावर आपण प्रेम करतो आणि त्या संतांनी लिहिलेल्या शास्त्रावरती प्रेम जडते ना, त्यावेळी ते आपोआप आपले अर्थ सांगायला जातात। त्यासाठी MA असायला लागत नाही किंवा शिक्षक असायला लागत नाही किंवा PhD मिळवायला लागत नाही संतांची मनोगत कळायला। हे जगातलं कळायला या PhD लागते, संतांचं कळायला PhD लागत नाही। म्हणून परमार्थ संसारापेक्षा सोपा आहे, कारण हे इकडं अवघड आहे सगळं। काय कळायचं म्हटलं तर फार शिकावं लागते, सगळी सर्टिफिकेट सादर करावी लागतात। इथं कुठलंही सर्टिफिकेट नसते, मनाची भाषा मनाशी कळत असते। एखाद्या सत्शिष्यानं बोललेला संवाद सद्गुरूंच्यापर्यंत पोचत असतो, सद्गुरूंची मनोगत सत्शिष्याला कळत असतात। इथं कुठल्याही प्रकारचं मधलं जे आहे ना, हे घेणं देणं जे आहे ना, मधले वायरलेस सगळा हे प्रकार आहे। आणि याचा विचार जर इथं केला तर इथं कावळ्याचं उदाहरण दिलं, त्या कावळ्याला समजणारच नाही ते, कारण त्याचे डोळेच नाहीत, त्यामुळे चांदण्याचा उपभोग कसा घेणार। तसं चातक पक्षी जो आहे तो फक्त तळमळ आहे त्याच्याकडं, तो म्हणतोय मला तेच हवं आहे। आपण तसं म्हणतोय काय, तेच हवं आहे नाही, ते प्रपंचातलं म्हणेन आपण, तिथं हट्ट असतो आपल्याला, हेच हवं मला, मला हे नसेल म्हणजे मला हीच साडी हवी, हेच दागिने हवे आहेत, किंवा आम्ही काहीतरी म्हणतो असतो मला हीच गाडी हवी आहे, नाहीतर मला दुसरी गाडी नको। हे हट्ट आहेत ना, हे जरा परमार्थाकडे वळवलेत ना, मला आत्ताच्या आत्ता ज्ञानेश्वरी कळायला पाहिजे, मी काय करू सांगा, असं सद्गुरूंना आपण कधी विचारतोय का? नाही। कळलं तर कळू दे, नाही कळलं तर राहू दे। फक्त तिथं कसं असते, ऑप्शन्स असतात सगळे, पण प्रपंचामध्ये आपण ऑप्शन ठेवत नाही बघा, ते तिथं कंपल्शन करतोय आपण, हे झालं पाहिजे, असंच घडायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे घडायला पाहिजे। इथं मात्र आमची मतं कुठं अशी लगेच शिपूट आपण घालतोय काय समजत नाही की काय। इथं आपण म्हणतोय काय नाही समजत, इकडे उद्या समजेल, बघूया कोण भेटलं तर। मला एक शंका होती ज्ञानेश्वरीतली, पण काय 4 दिवस कोण भेटलंच नाही, तळमळच नाही म्हटलं कोण भेटेल सांगा ना। तळमळ असली ना तात्काळ भेटणार, बघा प्रयत्न करून। हे मी स्वतःचा अनुभव सांगायला लागलोय बरं का, स्वतःचा अनुभव, याचा अर्थ मी कुठेतरी फार अभ्यास जास्त केला असं म्हणत नाही। जराशी एखादी शंका ज्यावेळी आपल्याला येते त्यावेळी लगेच त्याचा अनुभव किंवा लगेच त्याच्याबद्दलची जी शंकेचे निरसन आहे ते निरसन लगेच होऊ शकतं, असं विचार त्या ग्रंथामध्ये आहे। त्यामुळे ग्रंथांच्यावरती प्रेम असायला पाहिजे आपलं, आणि जे ग्रंथकर्ते असतात ना त्यांच्यावरही प्रेम असायला पाहिजे। आपण एखादा ग्रंथ निवडला ना, त्या ग्रंथाचा नेहमी अभ्यास करावा जो आपल्याला आवडतो तो, नेहमी। दुसरे ग्रंथ पाहिजे असतील तर संदर्भासाठी वापरावेत, पण आपल्याला आवडणारा जो ग्रंथ आहे ना तो मात्र नेहमी वाचण्यात असला पाहिजे। बघा आपल्यात कशी किमया होती ती, कारण सगळे ग्रंथ सारखे आहेत आणि सगळ्यांचं तत्त्वज्ञान हे वेदाकडून आलेलं आहे, त्यामुळे सगळ्यात समानता आहे। शब्द बदलतात, सांगण्याच्या खुबी आणि अँगल बदलतात, बाकी काय बदलत नाही। भाषा वेगवेगळी आहे, काळ वेगवेगळा आहे, देश वेगवेगळा असतो,
सांगणारे कवी असतात ते वेगवेगळे असतात आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या संप्रदायाप्रमाणे ते पटवून देतात. समर्थ आपल्या संप्रदायाप्रमाणे दासबोध पटवून देतात. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाच्या अँगलनी पटवून देतात. माऊली वारकरी संप्रदायाने योगिक क्रिया याद्वारे ज्ञानेश्वरी समजावून सांगतात. नाथ भागवतामध्ये तसंच वर्णन आहे. आपल्याला जे समजतंय त्या ग्रंथाचा पाठलाग आपण करायचा, न समजणाऱ्याच्या नादाला कधी लागायचं नाही. आपल्याला नेहमी वाटत असते ते अवघड आहे तेच समजावून घ्यावं. कशाला, का अवघड समजावून घ्यायचं? त्यांनी अवघड होतं म्हणून सोपं करून आम्हाला दिले आणि आम्ही अवघड करायला आणि परत जायचं कशाबद्दल? हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून इथं वर्णन करताना कावळ्याचं आणि चकोर पक्षाचं वर्णन दिलेलं आहे. आपण चकोर पक्षी झालो पाहिजे. कावळ्याचा उदाहरण आपण घेता कामा नये. चकोराला जसं मेघातलं पहिलाच थेंब आवडत असतो, जीवन सकळ अव्यरी भूमंडळाचे समर्थ आत्मारामध्ये म्हणतात. सगळ्या जगातलं पाण्याचा तो अव्यय करतो आणि फक्त मेघातनं बाहेर पडणाऱ्या ढगातल्या पाण्यातनंच तो पाणी पित असतो, अन्य पित नाही. तसा प्रत्येक सत्शिष्याचा विचार असला पाहिजे, मला मोक्षाचंच पाणी पाहिजे, तेच अमृत मी घेणार आहे. अन्य मला प्रपंचाचा विषय माझ्या उदरनिर्वाहापुरता मी करणार आहे. माझं पोट चालावं, शरीर चालावं, कारण या शरीराच्या द्वारेच मला साधना करायची आहे. म्हणून शरीर टिकवायला पाहिजे, म्हणून पोटापुरतं मिळवायचं. आणि पोटाच्या पलीकडे धंदा चालला ना, आपलं स्वास्थ्य गेलं म्हणून समजायचं. पोट भरेपर्यंत स्वास्थ्य जात नाही बरं काय. पोट भरेपर्यंत केलेल्या उद्योगानं स्वास्थ्य जात नाही, कारण गरज आहे ती. पण पोटाच्या पलीकडे उद्योग केला ना की स्वास्थ्य गेलंच म्हणून समजायचं. भूक लागली की पोट भरलं, आपलं व्यवस्थित नियमाप्रमाणे पोट भरलं की बरं वाटते बघा, स्वास्थ्य राहतं. पण पोट भरून सुद्धा आणि कोण ढकला लागलं ना, बिघाड तळमळा लागला म्हणून समजायचं. उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं काय, की जर पोटाच्या पलीकडे मिळवायला आपण गेलो ना, तोच उद्योग आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. असतंय सगळं, पण पोरांसाठी आता करायला पाहिजे. एकट्याचं झालं, दुसऱ्याचं करायला पाहिजे. जणू काय त्यांची प्रारब्ध आम्हीच हातात घ्यायची. आता त्यांचं झालं, नातवंडाचं कसं, ही पोरं काय माझी सरळ उपाजली नाहीत, त्या नातवंडाची मला व्यवस्था करायला पाहिजे. असं काय आपण एका जन्मामध्ये 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचं करायसाठी जन्मलो का काय? आणि माझं मी कधी करणार? आणि माझं शब्दाचा अर्थ आहे भगवंताचा विचार मी कधी करणार. माझं म्हणजे भगवंताचं बरं काय, आणि भगवंताचं म्हणजे माझं. आपण म्हणतोय ते देवाचं मी करतोय, देवाचं नाही आपलंच करतोय. आपण देवपूजा का करतोय? देवानं कधी कानात येऊन सांगितलंय का आपल्याला की तू माझी पूजा कर? सांगायला नाही. मग कशासाठी करतो? आपल्याला बरं वाटतं. नाम का घेतो? आपल्याला बरं वाटतं. ग्रंथ का वाचतो? आपल्याला बरं वाटतं. प्रवचन ऐकायला बसतो आपण किंवा पारायणला बसतो का? आपल्याला बरं वाटतं. देवाला बरं वाटण्याचा काय संबंध आहे काय सांगा? देवाच्या बरं वाटण्याचा संबंधच नाही. म्हणून मी जो परमार्थ करतो तो माझ्यासाठी, मीच देव आहे म्हणून. हा पुढचा वेदांताचा सिद्धांत आहे. मीच अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणूनच तो तसा करतो. ह्याच्या पाठीमागचं मूळ तत्व जे आहे ते तत्व आपण समजावून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली प्रकटपणाने बोलतात. ते म्हणतात मी प्रकट बोलतो, पण प्रकट बोलतात ते हातचं राखूनच बोलत असतात. आणि हातचं कुणासाठी ठेवलेलं असते माहिती आहे का? तळमळीचे जे शिष्य आहेत ना, मुमुक्ष, त्यांच्यासाठी राखून ठेवलेलं असतं. त्यांनी सगळे ज्ञानेश्वरी समजतील, पण एक खोज अशी मारून ठेवतील की ते नाही समजल्यामुळं काहीच समजत नाही. म्हणजे सगळं झालं, सगळे दारं बिरं खिडक्या बिडक्या उघडल्या, किचनचंच कुलूप तोडून निघत नाही. मग पोटाचं काय करायचं? जेवण कुठं करायचं? असा मुद्दा आहे. तर तसंच तेवढं ठेवतात ते. उघडा सगळं हॉल निघाला, सगळं झालं, पण पोटा पाण्याचं काय करायचं? त्यासाठी किल्ली आपल्याकडे संत ठेवत असतात. म्हणजे भांडार घरे भरली आणि अस्तीचं माऊलींची दासबोधामध्ये उभे आहे समर्थांची, की भांडार घरे भरलेली आहेत पण किल्ली सापडली नाही ना. ती गुरुकृपेची किल्ली आहे. ती गुरुकृपेची किल्ली जेव्हा आपल्याला सापडेल ना, म्हणजे संत कृपेची, संतांची कृपा झाली ना, सगळे दरवाजेच उघडतात आणि सगळे प्रकाश स्पष्टपणे दिसायला लागतात. मी कोण आहे कळायला लागतं आणि जग कसं आहे हेही कळायला लागतं. जगाशी काय घेणं देणं नाही आपलं, आपल्याशीच असतं. आपण आहे म्हणून जग आहे, काय जग आहे म्हणून आपण आहे? कधीतरी प्रश्न विचारायला पाहिजे ना. आपण त्यांच्यावरच माझं ठेवतोय आणि माझ्यावर त्यांचं ठेवायला पाहिजे अवलंबून. पण तसं करत नाही आपण. ते आहेत नाही तर माझं कसं होईल? अरे मी आहे म्हणून हे दिसतंय मला. मीच नसल्यावर काय दिसेल सांगा बघू? माझे डोळे गेले तर मला दिसेल संसार हा सगळा दृश्यरूप नाही. मग संसार आहे, मी आहे, माझे डोळे आहेत म्हणून मला दिसतं. संसार आहे म्हणून मला दिसत नाही. तो आहेच, अनादि आहे. मी येतोय जातोय माझ्या शरीराच्या रूपानं. खऱ्या रूपानं मी येतही नाही आणि जातही नाही. पण शरीराच्या रूपानं विचार केला उपाधीनं तर माझं येणं जाणं आहे. पण संसार आहे तो आहेच.
पण तो केव्हा आहे? मी आहे तोपर्यंत, माझी संवेदना जागृत आहे तोपर्यंत, मी कोमात जात नाही तोपर्यंत. नंतर बघा संसार कसला आहे सांगा. काय रडणं आहे, काय बसणं आहे, काय कोण बोलतात तिकडं ऐकतोय तो कोमात गेलेला. 5-6 दिवस माणसं तिथनंच फिरत असतात, ह्याच्या अंगावर माशा बसलेल्या, सगळे आज जाऊन जेवत खिदळत बसलेले असतात आणि हे इकडं कणत पडलेलं असतं, कोणी विचारत नाही. मग ह्याच्यासाठी संसार गेला कुठं सांगा? तोच नाही म्हणून संसार नाही. तो होता म्हणून पोरं भोवती फिरत होती. नातवंड म्हणत होते आजोबा तुम्हाला काय पाहिजे आहे, कारण पेन्शन आणायपर्यंत तो बँकेपर्यंत जात होता ना आजोबा, म्हणून यांना आजोबा हवा होता आणि त्यांच्या भोवती फिरत होता. आजोबा गुंडळला ना आणि कोमात गेला तर सगळा संसार त्याच्यासाठी संपलेला असतो. आपण हा विचार करावा, मी आहे म्हणून संसार आहे. कधी म्हणायचं नाही सगळं जग आहे म्हणून मी आहे, अजिबात नाही. लावून बघा तर्क, आपोआप पटायला लागेल. आपण आहे म्हणूनच हो. आपल्याला बोलता येते म्हणून, आपल्याला ऐकू येते म्हणून कोणतरी, नाही तर आपली चेष्टाच करत बसतात. किती वेळ आपल्याला अनुभव आहे सगळ्यांचा, याचा विचार करावा आणि संतांची गुपितं समजण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करावं. एक मुद्दा बोलता बोलता राहून गेला. जो ग्रंथ आपल्याला आवडतो त्याचं पाठ घ्यावी किंवा त्याचा पाठलाग करावा, कारण ते आवडणारं असते तर लवकर समजते. जे आवडत नाही आणि मुद्दा म्हणून आपण लादण्याचा प्रयत्न करतोय ना, ते कधीच कळत नाही. मग त्याच्या नादाला कशाला लागायचं? 10-12 उपनिषद, 50 काय 246 म्हणून उपनिषद आहेत, असं परमपूज्य काकाने एका ठिकाणी बोलून ठेवलेलं. आता काय करायची आम्हाला उपनिषद हो एवढी सगळी? एक त्यातलं तत्व समजलं ना, समजलं की झालं. तसा इतके हजारो ग्रंथ आहेत, त्या एवढ्या ग्रंथांचं करायचं काय? माझा सगळा जन्म, अनेक वेळा जन्माला आलो तर सगळं शास्त्र वाचून होणार नाही. मग कशाला वाचायचं, सगळ्या नादाला लागायचं? मला जे पाहिजे, ज्यातून मला समाधान मिळतं, मला काहीतरी कळायला लागले तर त्यावेळी समजायचं हा ग्रंथ माझ्यासाठी योग्य आहे. जो ग्रंथ ज्यांनी लिहिलाय त्यांच्या ठिकाणला, जिथं त्यांची समाधी आहे, तिथून एकदा तरी 1 वर्षातून एकदा जावं आणि त्यांना भेटून यावं आणि म्हणायचं तुमचं माझं सगळं चालू आहे, आपण माझ्यावर अशीच कृपा ठेवावी की मी तुमच्या पाठीमागनं तुमच्या तत्वज्ञानाचा पाठलाग करतोय, असं म्हणावं. आचार्यांचं वाचायला आलोय, आचार्य कुठं असतील त्यांची समाधी माऊलींची आहे, तुकोबांची आहे, नाथांची आहे, समर्थांची आहे, कुठंतरी जावं आणि त्यांना निवेदन, त्याला आत्मनिवेदन म्हणूया आपण, ते निवेदन करून यायचं. माझं चाललंय बरं तुमच्या कृपेनं, असं म्हणायचं आणि नेहमी त्या ग्रंथांचा पाठलाग करायचा. बघा, एक 5-6 महिन्यामध्ये कदाचित संपणार नाही, पण 1-1.5 वर्षामध्ये ज्यावेळी तो ग्रंथ वाचून मनापासून संपेल ना, त्यावेळी खरा आनंद होतो. नाहीतर होत नाही लवकर. नुसतं वाचणं उपयोगाचं नाही. पारायणामध्ये आपल्याला बघितलं ना, जी नवीन बसलेली असतात ते वाचणारे आपले दादांसारखी माणसं असतात ना, ते किती वर्ष वाचतात, सगळ्या तोंडात शब्द आहेत. मग आता ते शब्द असे पट 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 वाचत पुढे जातात ते. आणि हे म्हणजे आम्ही कितीतरी बसलेलो, हे कुठं आलं, ह्याचं कुठं आलं, त्याचं कुठं आलं, हे ना कसला अभ्यास होईल तेवढा सांगा, होत नाही. पण पारायणामुळं त्या ग्रंथाला तरी स्पर्श होतो ना, आणि त्यांच्या सहवासात आपण ग्रंथांच्या येतो. कारण माऊली आता नाहीत, पण माऊलींचा ग्रंथ हा त्यांचाच सहवास आहे. म्हणून त्यांच्या सहवासात येण्यासाठी त्या ग्रंथांच्या बरोबर सहवासात राहायचं. म्हणून पारायणाचा उपयोग आवड निर्माण होण्यापर्यंत आहे. पण आवड निर्माण झाल्यानंतर घरी अगदी शांतपणे बसून एक रोज 1-1.5 तास आपला वेळ घालवावा आणि शांतपणे मांडी मारून बसून त्या ग्रंथाचा विचार करावा, ओव्यांचा, अभंगांचा आणि काय असतील त्या गोष्टी, श्लोक आहेत तर श्लोकांचा, काय आवडेल तो ग्रंथ तर त्याचा विचार करावा. तर घरी शांतपणे बसून, दिवसभर आपण नोकरीला जातो, शेताला जातो, कामाला जातो, एखादा श्लोक, एखादी ओवी, एखादा अभंग जाताना मनातून घेऊन जावा. हातातून फार तर हातात लिहून एखादा कागद घ्यावा. पूर्वी मी सायकलीने प्रवास करायचो तर पायंडल मारत मी अशा ओव्या पाठ करायचो. ते हृदयामध्ये राम असता सर्व सुखात, तोवर तिकडं कोण गाडी आली तर आणि इकडं बघायचं, परत तिकडं पुढे जायचा. हा माझा स्वतःचा अनुभव जुना आहे की अशा ओव्या पाठ करत, अभंग पाठ करत आपण जर राहायला आलो मग त्याचं चिंतन करायचं. आणि चिंतन झालं की आपल्याला त्याच्यातला एक अर्थबोध कळायला लागतो आणि फार गंमत आणि आनंद वाटत असतो. असं काका म्हणत होते, त्याचा अर्थ हा आहे हो, आत्ता मला कळलं, असं ते आपण जुळवायला चालू करतो. मगाशी मला अनुभव आला, माझा नातू माझ्याशी असा वागला, होय मगाशीच असं मी मगाशी प्रवचनात आदरणीय चौगले सरांच्या प्रवचनात ऐकलं होतं, ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे म्हणून चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान. सरांनी बरोबर प्रवचनात सांगितलं होतं ओवीतलं, हा ह्याचा अर्थ असा आहे बघा. तो असा अर्थ लावायला लागलो ना आपण, मग कळायला लागतोय ग्रंथ काय आहे आणि आपलं जीवन.
आपलं जीवन आपलं ग्रंथ वेगवेगळे करून चालत नाही. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. माझं जगणं आणि ग्रंथ वेगवेगळं असू नये. 10वीला मी काय बीजगणिताची सूत्रपाठ केली होती ना, ती पासिंगपुरतीच होती. नंतर आत्ता बघायला आलं तर त्यातलं एक्सचा वर्ग आणि हे वायचं घन काय मला आता समजच येत नाही ना. कुठं माझ्या पोटासाठी लागते सांगा एक्सचा वर्ग? काहीच लागत नाही. त्याची त्याची फारकतच आहे. म्हणजे जीवनाभिमुख आपलं परमार्थ असला पाहिजे. माझ्या जगण्यासाठी माझ्या पोराबाळांचं व्यवस्थित मी हँडल करणार आणि ते शांत डोक्यानं. त्यासाठी आपल्याला ग्रंथ उपयोगी पडतात. माऊली तर उदाहरण देतात आणि प्रकट बोलत नाही, पण जी दृष्टांत देतात ना, त्या दृष्टांतावरून आपल्याला लावून घ्यायचा. त्यातला गोचीड, त्यातला बेडूक, त्यातला साप मीच आहे. ते दुसऱ्याला कुणाला म्हणत नाहीत, मला म्हणतात. असं आपल्याला लावून घ्यायचं सगळं. नाही तर ते नाही, मी काय त्यात बसत नाही. ही अशी वागणारी खूप माणसं बाहेर आहेत. आपणच वागतोय तसं. आपण म्हणतोय दुसरे तसे वागत असतात. आपण वागत असतोय म्हणून आपल्यासाठीच ती ज्ञानेश्वरी आहे. खास करून माझ्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली असं समजलं पाहिजे. खास करून तुकारामाची गाथा माझ्यासाठी लिहिली असं समजून वाचायला बसायला पाहिजे. मी आता देहूत बसलो आणि भंडाऱ्याच्या डोंगरावरती झाडाखाली बसून त्या अभंगाचा अर्थ शोधायला लागलोय. आनंदाचे डोळे आनंद तरंग. आता त्यांना जो अनुभव आला होता त्या अनुभवापर्यंत मी शांतपणे तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे, तरच मला अर्थ कळायला लागेल. नाही तर कळत नाही तो अर्थ. गूढ अर्थ असतात त्याचे. इथं माऊलींचं दृष्टांत तसे दिलेले आहेत की चंद्राचं सेवन, चंद्रप्रकाशाचं सेवन करणं कावळ्याला शक्य नाही. कारण त्याच्याकडे ते इंद्रिय नसतं म्हणून, त्याच्याकडे ती क्षमता नसते म्हणून. आणि चकोर पक्षी त्याच्याकडे कुठली क्षमता आहे तर एकच क्षमता परमार्थामध्ये मानली जाते, त्याला नाव आहे तळमळ. दुसरी क्षमता लागत नाही बरं का, दुसरा अधिकारच लागत नाही. किती इयत्ता शिकला, किती शब्दाचं ज्ञान आहे, याला शून्य महत्व आहे परमार्थामध्ये. ते जागतिक महत्व असेल, संसारामध्ये महत्व असेल, इकडं काही महत्व नाही बरं का. जो ऐकतो आणि ज्याची तळमळ आहे ना, त्याला ते कळतंच कळतं. कितीही तो अडाणी असू दे, काही फरक पडत नाही. हे संतांचं सांगणं आहे. म्हणून हितवर्णन करताना चकोर पक्षाची तळमळ सांगितलेली आहे आणि कावळ्याची असमर्थता सांगितलेली आहे. कावळ्याची इच्छा जरी असली तरी तो चांदण्याचं सेवन करू शकत नाही. का? त्याला दिसतच नाही त्या चंद्रप्रकाशाची. मग अशी काही मंडळी सुद्धा असतात बघा, इच्छा आहे हो मला शिवगडवर यायची आहे, पारायण करायची इच्छा आहे, पण बरेच वेळा काय होतात, असे काही मुद्दे निघतात की जाताच येत नाही. कावळ्याचा प्रकार त्यातला सांगितलेला आहे. आणि चकोर पक्षाचा जर एखादी भूमिका जर आपण घेतली, नाही मी तेच करणार कारण माझी आवड त्यामध्ये आहे, असं जर आपण विचार केला तर चकोर पक्षासारखं चकोराला जसा चांदण्याचा ग्रहण करता येतं, ते चांदण्याच्या प्रकाशाचा लाभ घेता येतो, तसाच आपल्याला आत्मप्रकाश प्राप्त होईल किंवा मोक्षाची प्राप्ती होईल, आनंदाची, ज्ञानाची आणि सुखाची प्राप्ती होऊ शकते, याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आता सिद्धांत पुढे दिलेला आहे बघा. पहिला आहे दृष्टांत. काय म्हणतात, किती नंबरची 29 नंबरच्या ओळीवरती आपण आलेलो आहोत. जैसा वायशी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती ग्रंथ हा नेनिजे, आणि तो हिमांशची जेवी खाजे चकोराचे. तैसा, आता वरती जर जैसा वापरला तर त्याला दृष्टांत म्हणतात, आणि तैसा वापरला की त्याला सिद्धांत म्हणतात. आणि सिद्धांत आपल्यासाठी उपयोगाचे आहेत, पण दृष्टांत समजून घेतल्यानंतरच सिद्धांत समजतो. मगापासून आपण 15 मिनिटं घालवली बघा दृष्टांत समजून घ्यायला. सिद्धांत लगेच तत्काळ समजतो मग या गोष्टीवरून. इथं काय मिळालं, तैसा सज्ञानाशी हा ठावो. म्हणून तो ज्ञानी माणसाला सज्ञान आहेत त्यांचीच ही मिरासदारी आहे, त्यांचीच ही मक्तेदारी आहे समजून घ्यायची ग्रंथ. कोण सज्ञान? जे समजूतदार आहेत. मला समजून घ्यायचं आहे, मला समजून घ्यायचं आहे, काही झालं तरी मला समजून घ्यायचं आहे, याला म्हणायचा सज्ञान. सज्ञान म्हणजे आणखीन आपण काय म्हणून कुठला तरी ज्ञान मिळवून आणलेला, बऱ्याचशा ग्रंथांचा अभ्यास केलेला, याला सज्ञान म्हणलेलं नाही. सज्ञान म्हणजे ते प्राप्त करण्याची लागलेली ज्याला तळमळ आहे तो सज्ञान, तोच अधिकारी आहे. आणि तो अधिकारी म्हणतात हा ग्रंथ सज्ञान लोकांना मिरासदारीचे स्थान आहे. ठाओ, ठाओ म्हणजे ठिकाण, हे मिरासदारीचं ठिकाण आहे. आणि अज्ञानाला अज्ञानाशी आन गावो, म्हणजे अज्ञानाला ते परगाव आहे. आन गावो, आन म्हणजे दुसरे, गावो म्हणजे गाव, दुसरं गाव आहे अज्ञानासाठी. म्हणजे काय, त्याला ते ठिकाणच विश्रांतीचं मिळणार नाही, तो असाच भरकटत राहील.
त्याच्यासाठी ते लांब ठिकाणी कुठेतरी तत्व आहे असा त्याला जाणीव यायला लागेल. म्हणून आपण म्हणतोय कुठंतरी तो मोक्ष आहे आणि तो मोक्ष मला पकडायचा आहे. याचा अर्थ काय? अज्ञानातनं आलेला हा शब्द आहे. वास्तविक मोक्ष हे माझं स्वरूप आहे. आनंद आणि ज्ञान हे माझं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे मीच ते आहे, म्हणूनच मला कळत नाही. मीच ते असल्यामुळं कळत नाही. माझ्याच डोळ्यांना माझेच डोळे दिसत नाहीत. बरोबर आहे की नाही? आपल्या रोजच्या जीवनातली गोष्ट आहे बघा. आपण आरसा घेतो म्हणून माझे डोळे दिसतात. माझ्याच डोळ्यांना, वास्तविक डोळ्यानं सगळं दिसतंय, फक्त मीच दिसत नाही मला. किती गंमतशीर गोष्ट आहे. तसं सगळं जग माझ्यासाठी जवळचं आहे, परंतु मीच माझ्यासाठी परका होतो. माझ्याजवळ असलेलं सुख मलाच कळत नाही. म्हणून मी संसारातली वेगवेगळी सुख माणसांच्या द्वारे, वस्तूच्या द्वारे, प्रॉपर्टीच्या द्वारे ती सुख मिळवण्यासाठी पळत असतो. आणि संत आणि देव आपल्याकडे बघून हसत असतील की कसं पळायला लागले बघा. पळायला म्हणजे जे सुख त्याला पाहिजे आहे ते सुख घेऊनच पळतंय. ते सुख पुढं आहे नव्हे, तर ते सुख त्याच्या जवळच आहे, तेच घेऊन ते पळायला लागला. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आरामो. ह्या भ्रांतीमुळे ही गोष्ट लक्षात येत नाही किंवा विषयासक्तीमुळे लक्षात येत नाही. म्हणून हे पाहिजे, ते पाहिजे. आणि पाहिजे म्हणजे कुठं? लांब कुठं आहे ते पाहिजे आहे म्हणतोय तो. आता हे पाहिजे आहे हे कळण्याची क्षमता तुझ्यामध्येच आहे. तुला ते का पाहिजे आहे हे कसं कळलं? ते चांगलं आहे हे कसं कळलं? तर तू कळवून घेणाऱ्यामधला ज्ञानाचा एक केंद्रबिंदू आहेस, म्हणून तुला कळतं. मग तेच केंद्र शोध ना. परिघाच्या नादाला कशाला लागलास? बाहेर बाहेर म्हणजे काकेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे गावाला किती वळसे घातले तर काकीतला कळसा सापडेल का? नाही. मग काय करायला पाहिजे? शांत बसायलाच पाहिजे. आणि मग अशी कुठं तरी मी ठेवला होता, अरे काकतच आहे होय, असं लक्षात यायला पाहिजे. बरेच वेळा ग्रंथ काखेतला कळसा कुठं आहे हे दाखवून देतात. फक्त आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणून आपलं फिरणं जे आहे ना, लांबून 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 ते थांबवता आलं पाहिजे. म्हणजे सुखाची कल्पना आपल्याला येईल, त्याशिवाय येणार नाही. म्हणजे प्रख्यात्रींची मोत्याची शेपटी नावाची कथा आहे. आता बऱ्याच दिवसापासून वर्ष होत आता आलेला आहे आपल्या ज्ञानेश्वरीला. आणि अनेक वेळा तो दृष्टांत मी बरेच वेळा तोंडातून गेलेला आहे की त्या मोठ्याच्या कुत्र्याच्या शेपटीला खाज उठलेली असते. ते कुत्रं असं पळते 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 पाठीमाग वळते आणि शेपूट चावायला लागतं. कारण खाज उठलेली असते शेपटूला, काहीतरी त्यामध्ये माशी असते, ती चावत असते. पुढे पळते, पाठीमाग वळते, मुरगळते, अंगनी अंग दुखते, पण शेपूट काय तोंडात येत नाही. कंटाळते, अगदी घाम्याघूम होतंय. आणि मालकाच्या कट्ट्यावरती मुटकुळी मारते आणि गप म्हणते बसूया आता, कंटाळा आला. आणि बसल्याबरोबर शेपूट तोंडातच येते. तुम्ही मगापासून पळत होतो ही शेपूट चावायसाठी, ही शेपूट बसल्यावर तोंडात येते हे मला का कळलं नाही? कारण ज्ञानेश्वरी वाचली नव्हती त्यानं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली असती ना तर त्याला समजेल का? कमलकंद आणि दैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या ती शस्त्रवरी, तेथेच बैसून उपवास करी का दरिद्रजी तैसा हृदयामध्ये मी रामो. ते म्हणतात एखादा गर्भश्रीमंताचा वारसदार, त्याला माहीत नाही थोडं गर्भश्रीमंती संपली, पण त्या पूर्वीच्या श्रीमंतांनी आजापंजाने हंडे पुरून ठेवलेत घरातच. ह्याचं घर सगळं पडून गेले, बाहेर कुठलं तरी तुकडे मागून आणतो आणि त्या हंड्यावरच बसून तुकडे चगळत बसतो. गंमत बघा, दृष्टांत कसा आहे माऊलींचा. हंड्यावर बसतो बरं का, कारण जमिनीच्या खाली हंडे आहेत, फक्त जमीन उकरायला पाहिजे, पण त्याला माहीत कुठे आहे? माहीत नसल्यामुळे हा मोठे प्रॉब्लेम आहे. तशी सुखाची स्थिती आपल्या झालेली आहे. आपल्याला वाटते पुढं मुलाबाळांच्या मध्ये माझं सुख आहे, कपड्या लत्त्यामध्ये दागिन्यामध्ये माझं सुख आहे. म्हणजे माझ्यापासून वेगळं ज्यावेळी आपण कल्पना करतो त्यावेळी दुःखाला सुरुवात होते. दुःखाची सुरुवात किंवा बघा, माझ्यापासून वेगळ्या अन्य गोष्टीची मी कल्पना ज्यावेळी मनामध्ये आणतो ना, माझ्यापेक्षा भिन्न काय काय आहे, त्याच वेळी दुःखाला सुरुवात होते. आपण जरा याच्यावर चिंतन करण्यासारखा हा विषय आहे. लगेच चढदिशी समजणार नाही. आपल्यापेक्षा अन्य म्हणजे काय, तर माझी मुलं बाळ आणि प्रॉपर्टी माझ्यापेक्षा वेगळे आहे असे ज्यावेळी आपण मानायला लागतो ना, त्यावेळी त्याचा पाठलाग आपण चालू करतो. हे प्राप्त करायला पाहिजे, हे प्राप्त करायला पाहिजे. पण ज्यावेळी आपण चिंतनाला आणि शांत बसतो किंवा एखाद्या ग्रंथाचा, शास्त्रग्रंथाचा अभ्यास करतो, त्यावेळी आपल्याला समजायला लागतं हे धावणं माझं कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि थांबल्यानंतर आनंद जे होतात, संतांनी वर्णन केलं, कुंटली या धावा तृष्णेची या, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. चरण म्हणजे हा आत्मलाभ झाला. आता मला माझ्या आत्म्याचा मला पत्ता लागला, आतमध्ये सुख आहे हे कळलं, म्हणून म्हणतात आता कोठे धावे मन. म्हणजे इतके वर्ष उगीच धावत होतो, आता मला समजायला लागलेलं आहे असं वर्णन करतात. म्हणून हे म्हणतात सज्ञानाशी ठाऊ. सज्ञानाला बरोबर सापडणार ते ठिकाण, पण अज्ञानाशी
परगावो, दुसरं गाव त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. अज्ञानाशी आन गावो म्हणून बोलावं या विषय पाहावो विशेष नाही. म्हणून या संबंधी बोलण्याकरता विशेष करून विषय नाही, सारांश. आत्मसाक्षात्काराचा अधिकारी स्पष्ट झाल्यामुळे विशेष बोलण्याचं काही कारण नाही. आता माऊली सांगतात, मी आत्मसाक्षात्कार कुणाला होतो याचं वर्णन दृष्टांतानं सांगितलं, सिद्धांतानं सांगितलं. दृष्टांत दिला कावळ्याचा, त्यांना आत्मसाक्षात्कार होणार नाही, म्हणजे चांदणं सापडणार नाही. चकोराला मात्र चांदण्याची लयलूट करता येते आणि तो सगळं काही चांदणं लुटू शकतो. हे चकोर होतं लगे, असं वर्णन आहे. तसा सज्ञान जे असतात ते चकोरासारखे असतात आणि अज्ञान जे असतात ते कावळ्यासारखे असतात, असा दृष्टांत लावून घ्यायचा. लगेच पळायचं नाही वाचत वाचत. घरामध्ये आपण ज्ञानेश्वरी वाचतो ना, असं लावून बघायचं. इकडला अर्थ तिकडे, तिकडून अर्थ असा लावला तर कसा अर्थ होतो, मला काय वाटते त्याबद्दल, असा विचार करून ती ओवी वाचायची. फार वेळ लागतो, कदाचित 5-10 ओव्या होतील, होऊ देत ना, पण तरी सुद्धा त्याचा अर्थबोध झाल्यामुळे जो आनंद होतो तो वेगळा असतो. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे की सज्ञानाला हा ग्रंथ ठाऊ म्हणजे विश्रांतीचं ठिकाण आहे, आणि अज्ञानी आहेत त्यांना मात्र माझं तत्वज्ञान कळणार नाही, त्यामध्ये गुप्तच राहणार आहे. असं म्हणतात. एकाने मला सांगितलं होतं, याच्यामध्ये पितळापासून आणि तांब्यापासून त्याच्यावर प्रक्रिया करून कसं सोनं बनवतात याची प्रक्रिया सुद्धा म्हणे माऊलींनी ज्ञानेश्वरीत कुठेतरी विखरून टाकलेली आहे, की कुणालाच कळत नाही. अगोदर म्हणे तशा खास ओव्या बाजूला ठेवल्या होत्या की अशा प्रक्रिया करा म्हणजे तुम्हाला तांब्यातून आणि पितळेतून सोन्याची निर्मिती रासायनाच्या द्वारे करता येईल, अशा ओव्या म्हणे खास टाकल्या होत्या. निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं त्याच ओव्या वाचतील आणि ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत, त्याच्यापेक्षा त्या ओव्या विखरून टाका कुठंतरी, त्या कुणाला कळतील, सज्ञानाशी ठावो, दुसऱ्या कुणालाही कळणार नाहीत त्या. म्हणजे त्यासाठी काहीतरी आत असलं पाहिजे ना आपल्याकडे, त्याशिवाय समजणार नाही. असं आपण म्हणू, सोनं मिळवण्यासाठी म्हणूया, तर आपण आपला अर्थ घ्यायचा. आत्मज्ञान कुठं प्राप्त होईल याचं सुद्धा कुठंतरी अमृत जे आहे ते विखरून टाकलेलं आहे. ते आपल्याला पकडायचं असेल ना तर खास करून आपण त्यामध्ये आत घुसलो पाहिजे, सारखं त्याबद्दलचा विचार झाला पाहिजे, तेव्हा ते कळेल. म्हणून तैसा सज्ञानाशी हा ठावो आणि अज्ञानाशी आनगावो. परी अनुवादोल मी प्रसंगे ते सज्जनी उपसहावावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले. आता सहज उभी टाकलेली आहे बघा, परंतु उपनिषदादी ग्रंथात जे अधिकाऱ्याचे लक्षण सांगितले आहे त्याचा मी अनुवाद केला. बघा काय करतात. मी बोललो असं कधीही माऊली बोललेलं नाही, तर अखंड 9000 ओव्यामध्ये मी बोललोय, मला लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं, कधीही नाही. माझ्या गुरुनी मला कल्पना दिली, माझ्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून लिहिलं, संतांनी माझ्यावर कृपा केली म्हणून लिहिलं, गीतेसारखा ग्रंथ मला सापडला म्हणून मला हे लिहायला जमलं. मी उपनिषदातले काही उदाहरणं श्रुती स्मृती या टाकलेल्या आहेत, मी पुराणातलं हे सांगतोय, आपलं काही म्हणत नाही. आपण नाही केलं तरी आपलं आपलं म्हणून किती वेळा आपल्याला सांगायची सवय आहे बघा, आपल्यासारख्या सामान्यांना प्रापंचिकांना. पण संत कसे बोलतात, मी काही करत नाही म्हणतात. हे माझे सद्गुरू आणि संत मंडळी आहेत किंवा शास्त्रादी ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथाच्या आधाराने मी बोलतो. म्हणून म्हणतात परी अनुवादोलो मी प्रसंगे. मी कशाचा अनुवाद केला तर उपनिषदांचा अनुवाद केला. गीतेचा म्हणजेच उपनिषदांचा आणि उपनिषदांचा म्हणजेच वेदांचा. वेद उपनिषद आणि गीता ही सरळ एकसारखीच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. वेदातलंच उपनिषदामध्ये वेदांत घेतला, शेवटची प्रकरणं जी ज्ञानाची आहेत वेदांतमधली ती शेवटची प्रकरणं उपनिषदाच्या द्वारे मांडलेली आहेत. आणि उपनिषद इतकी मोठी जास्त आहेत ती इतकं भांडारं नको म्हणून व्यासाने किंवा त्यानंतर भगवंताच्या मुखात महाभारतामध्ये त्या ज्या श्लोक टाकलेले आहेत ते बरोबर श्लोक व्यासाने एकत्र केलेत आणि 700 श्लोकाची गीता आपल्यासमोर मांडलेली आहे. मग हे तत्वज्ञान आलं कुठलं, वेदांचं, उपनिषदांचं आणि गीतेचं. आणि गीतेचं आलेलं तेच ज्ञानेश्वरी बोलते, अन्य काही बोलत नाही. म्हणून मी अनुवादलो प्रसंगे. मी अनुवाद कशाचा करतो, उपनिषदाचा, वेदांचा आणि सगळ्या भगवद्गीतेचा मी अनुवाद करतो. आणि वेळ प्रसंग आला म्हणून प्रसंगाने बोललो. मला तुम्ही क्षमा करा सांगितले बघा, थोडेसे स्पष्ट बोललो, त्याबद्दल सज्जनाने क्षमा केली पाहिजे. ते सज्जनी उपसावे लागे. उपसावे लागे म्हणजे मला माफ करायला लागणार तुम्हाला, कारण हे भलतंच काहीतरी बोलत मी आलो, कुठला चंद्राचा दृष्टांत दिला, कावळ्याचा दिला, उगीच थोडीशी लांबड मी लावली, पण मी हे बोलतोय हे माझं नव्हे, मात्र उपनिषदातलं बोलतो असं माऊली बोलतात. मला क्षमा करा म्हणतात. आणि म्हणून निरूपिले. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले.
जे श्रीरंगाने, श्रीरंग शब्द म्हणजे श्रीकृष्णासाठी वापरलेला आहे. भगवंत काय गीतेमध्ये बोलतात ते मी आता तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. ते बुद्धी आकळिता साकडे, म्हणून बोली विपाय सापडे, परी श्री निवृत्ती कृपा दीप उजेवडे देखेन मी. बघा परत आता वर्णन. आता स्वतःकडे क्रेडिट घ्यायला अजिबात तयार नसतात ते माऊली. म्हणून कुणाच्या कृपादीप म्हणतात ते? कृपादीपक. कृपादीपक म्हणजे माझ्यावर कृपा झाली असा दिवा म्हणजे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ. त्यांच्या कृपेच्या दीपकामुळे मी हे तुम्हाला आता सांगणार आहे. ते बुद्धी आकळिता साकडे, भगवंतांनी जे सांगितले आहे तर इंद्रियांना नाही तर माझ्या बुद्धीलाही कळून येण्यास अवघड आहे असं ते बोलतात. माझ्या बुद्धीला सुद्धा कळत नाही. ते इंद्रियांना तरी जडच आहेत, पण इंद्रियांना कळणार नाही. माझ्या बुद्धीशी आकळिता साकडे, साकडे म्हणजे अवघड पडतं. आकळिता म्हणजे आकलन करण्यास अवघड आहे. आकळिता म्हणजे आकलन करणे, आकलन करण्यास अवघड आहे. म्हणून बोली विपाय सापडे, म्हणून काय करून माझ्या बुद्धीला कळून येण्यास अवघड आहे. परंतु श्री निवृत्तीच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते बघेन, म्हणून असा विश्वास वाटतो की कदाचित ते शब्दात सापडेल. काय पुढे म्हणतात? म्हणून बोली विपाय सापडे, कदाचित त्यातनं काहीतरी मार्ग निघेल. कसा? बघा त्यांचा विश्वास आहे. सद्गुरूंनी मला दिलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळं आणि त्याच्या कृपेमुळं, त्यांच्या कृपेच्या दिव्याचा उजेड आहे, त्या उजेडामध्ये मी ते आत्मतत्व पाहिन म्हणतात. काय कल्पना केली आहे, विचार करत बसायला लागते हा प्रत्येक पॉईंटवर माऊलींच्या उवीच्या. इतके खोलवर त्यामध्ये मुद्दे असतात. ते म्हणतात कृपा आहे, त्या कृपाला दिवा म्हणतात ते. आणि ते दिवा कुणाचा आहे कृपेचा? तर आपल्या सद्गुरूंचा, निवृत्तीनाथांचा आहे. आणि त्या कृपाच्या दीपकामध्ये मी काय पाहिन जे बुद्धीलाही कळणार नाही. आपण म्हणते बुद्धीला मला कळते, कारण जनरली आपण काय बोलते प्रापंचिक माणसं, मला कळलं, मला समजलं, मला ज्ञान झालं, बुद्धीच्या जोरावर आपण बोलत असतो. पण बुद्धीलाही कळणार नाही असं परतत्व जे आहे ते तत्व मी मात्र आकळता येईल मला. कुणाच्या उजेडामध्ये? तर माझ्या श्रीगुरूच्या कृपेच्या उजेडामध्ये, दिव्यामध्ये मी ते पाहणार आहे, म्हणजे मला समजणार आहे. म्हणून पहिल्यांदा श्रोत्यांची माफी मागितली आणि आता म्हणतात काय? बुद्धीला ते कळणं अवघड आहे, तरी सद्गुरूपीचा दिवा जो आहे ना, कृपेचा दिवा, त्या प्रकाशात मी सांगणार आहे आणि पाहणार आहे. कारण भौतिक प्रकाशाचा उपयोग इथं होत नाही. कितीही लाईट पाडा त्यावरती काही उपयोग होत नाही. आतलाच आत्मप्रकाश पाहिजे. आत्मप्रकाशाचा जेव्हा पत्ता लागतो ना त्यावेळी आतलं सगळं समजायला लागतं. आतलं आणि बाहेरचा असा शब्दप्रयोग नुसता बोलण्यापुरता आहे, पण मी स्वतः कोण आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि हा प्रपंच जो आहे तो काय आहे या दोन्हीची जाणीव होते. ही जेव्हा जाणीव होते ना त्यावेळी मग आनंदाला पारावर राहत नाही असं संतांचं सांगणं आहे. म्हणून बुद्धीला कळणार नाही हे त्यांनी मान्य केलं. म्हणून आपण म्हणू नये मला ग्रंथ कळला म्हणजे मी बुद्धीच्या पातळीवर बोलतोय. कळला असेल तर तो कळलेला बोलतच नाही, कारण त्याला आतल्यात समजलेलं असतं. तो काय बोलतच नाही कधी. आपल्याला ज्ञान झालं असं, आपल्याला ज्ञान झालं असं तो कधी बोलत नाही. तिथं मुखे पण असतं, कारण ते बोललंच जात नाही. तत्व सांगताच येत नाही असं वर्णन आहे. आपण एक उदाहरण घेतलं होतं की एक अंगठी सोन्याची खाली पाण्याच्या तळाशी पडलेली आहे, 10-12 फुटाच्या आत तळाला खाली गेलेली आहे. बुडणार आहे तो म्हटला मी बुडून काढतो. खाली गेला, त्याला अंगठी सापडली, त्यानं हातात घेतली. वरनं ओरडायला लागलीत माणसं, सापडली काय, सापडली काय. आता तो पाण्यात आहे, त्याला ऐकू येते हा सापडली. तर सापडली म्हणेल कसा? का तोंडात पाणी जाईल ना. त्याबद्दल तो बोलत नाही. तसा आत्मलाभ ज्याला झालेला आहे ना तोंडाने बोलणारच नाही. मला आत्मलाभ झाला, मोक्ष प्राप्त झालेला आहे, मला ज्ञान मिळालं, केव्हाच बोलणार नाही. आपण कधी बोलतोय का सांगा बघू. साधं ते स्वरूपाचं ज्ञान आहे. मी माणूस आहे, मी माणूस आहे असं वर्णत कोण फिरते का? बघा एवढं कळत नाही मी माणूस आहे ना, एवढं कळत नाही तुम्हाला. अहो मी माणसासारखा दिसतोय मला माणूस असं कोण म्हणते सांगा? कधीच म्हणत नाही, कारण ते गृहीत धरलंय मी माणूस आहे, मला कधी म्हणायच लागत नाही. किंवा बरेच वेळा आपल्या बायकोला सांगावं लागत नाही मी तुझा नवरा आहे, मी तुझा नवरा आहे. मला काय चक्रम झाले का काय म्हणेल बायको? सारखं सारखं का बोलतोय? हायच ना तर शुद्ध आहे ते बोलतो का? तसं संत म्हणतील मी मुक्त आहे, मी मुक्त आहे असं बोलतोय का? हे वेळ लागते का काय याला? मुक्त झालेली म्हणणार ती वेडे आहेत हा, असं म्हणायचा अर्थ आहे त्यातला. मुक्त झालो ऐसे बोल जाय मुखे, तुका म्हणे दुःखे बांधलेला तो. तुकाराम महाराज सरळ त्यांना उलटून टाकतात. ते म्हणतात जो मुक्त झाला असं तोंडाने बोलतोय ना तो मुक्त झालेलाच नाही.
आणि आपल्या उपनिषदाचं तत्व नाही मुंडक्य मांडुक्यमधलं की जो मला कळलं असं म्हणतोय त्याला काहीच कळलेलं नसतं असं उपनिषदच सांगते. म्हणून आपण आम्ही झालो असं जे म्हणे तो काहीच नव्हे. माऊलींची 29व्या अध्यायामध्ये मी झालो असं जो म्हणतोय ना तो काहीच नाही. कारण मुका असलेला माणूस मी मुका आहे म्हणून सांगेल का? सांगा, नाही सांगणार. तसा मुक्त झालेला मी मुक्त आहे म्हणून सांगेल कसा? झोपलेला माणूस मी गाढ झोपलेला आहे, ज्याला सगळा बाहेर चला मी झोपलेलो आहे असा कधी बोलेल काय? झोपलाय तो का बोलेल बरे? बोलताच येत नाही, इतक्या त्या आत्मसुखामध्ये तो घडलेला असतो. म्हणून ज्याचं आत्मसुख घेत असतो ना त्याचे दातखिळीच बसलेली असते, बोलतच नाही तोंडातनं. तो ज्ञान देत असेल ना तो देत असतो, तो वरवरचं वाटत असतो, पण आतली त्याची वृत्ती जी असते ना त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. त्यामुळे त्याला सांगता येत नाही की ते तसं आहे. किती आपण सांगितलं तर साखर गोड आहे, मध गोड आहे वगैरे म्हणतो, गोड आहे गोड आहे, पण कसा गोड आहे आता काय सांगायचं? किती वेळा आपण सांगितलं, काय जरी सांगितलं तरी साखर कशासारखी गोड आहे, आता कशासारखी म्हणून काय सांगायची सांगा? कारण साखरेला दुसरी उपमा देता येत नाही. अगोदर काहीतरी दुसरं गोड आहे, बासुंदी कशी गोड आहे तर मधासारखी आहे, मध कसा गोड आहे तर त्या गुळासारखा, गुळ कसा गोड आहे तर साखर. आता झाले की आता त्याच्या पलीकडे काही सांगायचं सांगा बघू? सांगताच येत नाही. म्हणून श्रुती नेती नेती म्हणती, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. ह्या अभंगामध्ये माऊलींच्या पुढे म्हणतात बघा, श्रुती नेती नेती म्हणते, तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंद रे. हे वर्णन जे केलेलं आहे ना ते आत्मतत्वाचं केलेलं आहे. आणि त्यामुळे इथं म्हणतात बुद्धीला ते अकलता येणारं तत्व नाही, बुद्धीला कळणारच नाही. परंतु परंतु शब्द वापरला बघा, म्हणजे मी जे बोलतोय ना ते माझ्या सद्गुरूंच्या शक्तीवरती बोलतो असं त्यांचं वचन. मी माझ्या पदरचं, ही वाणी माझी पदरची नाही म्हणतात ते, तर मी बोलतो सका कृपावंत वाचा त्याची. तुकाराम महाराज अभंगामध्ये काय म्हणतात? सका कृपावंत वाचा त्याची. कदाचित तुम्ही म्हणाल मी कीर्तन करतो, मी बोलतो, मी गाथा लिहिली असं तुम्ही म्हणाल, पण हे माझे शब्द नव्हेत आणि ही वाचा ही माझी नव्हे, तर ही वाचा माझ्या सद्गुरूंची आहे. तसं माऊली म्हणतात बुद्धीला कळणार नाही, मान्य आहे, पण कळलं नाही तरी माझ्याकडे एक असा दिवा आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचा की त्या कृपेच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये मी मात्र ते तत्व पकडू शकतो असं वर्णन करतात. आणि पुढे बोलतात बघा, ते जे दिटी न पविजे, दृष्टीला सुद्धा सापडणार आहे. दिटी म्हणजे दृष्टी, पविजे म्हणजे प्राप्त होणे. जे अतिंद्रिय ज्ञानाचे दृष्टीला सुद्धा दिसत नाही, जे दिटी न पविजे ते दिटी विन देखीजे, ते दृष्टी वाचून पाहता येते. उलट सुलट बोललेत बरं काय. जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टी वाचून पाहता येते. कधी? जरी अतिंद्रिय नाही जे ज्ञानबळ. जर ज्ञानाचं बळ मला जर प्राप्त झालं आणि हे कुणाकडून मिळतं? कोण सोर्स आहे ज्ञानाचा? सद्गुरू. दुसरे सोर्सच कोण नाही. ज्ञानाचा सोर्स कोण असेल तर सद्गुरू. आणखीन विचार केला तर सद्गुरू नसतील तर आपण ईश्वराला म्हणू की तो ज्ञानाचा सोर्सेस आहे की जिथून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. हे बोलण्यासारखं आहे बरं काय. पण मी स्वतःच ज्ञानाचा सोर्स आहे, माझ्यातूनच ज्ञान प्रकट होत असतं कारण मी ज्ञानरूप आहे. म्हणून इथं म्हणतात जरी अतिंद्रिय, अतिंद्रिय म्हणजे काय? अतिंद्रिय म्हणजे ज्ञानाच्या इंद्रिय जे इंद्रियांना सुद्धा कळणार नाही, परंतु अतिंद्रिय आहे तरी ज्ञानाच्या बळावरती मात्र मला ते पकडता येईल. म्हणजे ज्ञानबळ कोणी मला दिलं? हे आत्मतत्व दृष्टीला पडणार नाही, पण दृष्टीशिवाय पाहायचं आहे. दृष्टीशिवाय पाहायचं आहे आणि दृष्टीशिवाय. ही फार गंमतशीर गोष्ट आहे बघा. मग परतुनी पाठमोरी ठाके आणि आपणपेची आपण पे देखे. पुढे आता 6व्या अध्यायाच्या पुढेच आपण ओवी पाहणार आहोत. त्यामध्ये ते बोलतात आपणच आपल्याला पाहायचं आहे. पाहणं पाहणे पाहते गेले दुरी. सोयराबाईंचा अभंग बघा. माझं पाहणं आहे ना ते पाहणं संपल्यानंतरच मला दिसलं. काय उलट बोलतात बघा. पाहायची क्रिया संपली आणि मगच मला दिसलं. जोपर्यंत मी पाहत होतो तोपर्यंत मला दिसत नव्हतं. याचा अर्थ बघा, जोपर्यंत मी इंद्रिय वापरतोय ना तोपर्यंत आत्मतत्वाचा पत्ता लागणार नाही, कारण ते अतिंद्रिय आहे. ते इंद्रियांना गोचर होण्यासारखं नाही, अगोचर असा शब्द वापरलेला आहे. मग जर ते प्राप्त होणार नाही, पण हे कसं आहे, जर ज्ञानबळ गुरुकृपेचं जर असेल तर मात्र मला ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून ज्ञानाच्या पलीकडे आहे आणि त्यासाठी इंद्रियांच्या पलीकडे आहे, म्हणून त्यासाठी ज्ञानाचंच बळ लागतं. हे आपल्या प्रांतात नाही, म्हणून हा प्रांत सोडून जावं लागतं. म्हणजे शरीराचा विचार आणि प्रपंचाचा विचार संपला तरच ज्ञानबळ प्राप्त होतं असं म्हणायचं आहे.
आपण इंद्रियांच्या द्वारे हे पकडायचा प्रयत्न करतो, वस्तूंच्या द्वारे, विषयांच्या द्वारे, माणसांच्या द्वारे सुखाला पकडण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपल्याला सुख गवसत नाही. ज्यावेळी इंद्रियांना आपण गप्प बसवतो, या सगळ्या प्रापंचिक आसक्तीतून बाहेर पडतो आणि शांतीचा अनुभव घेतो ना, त्यावेळी ते सापडतं. म्हणजे सगळी इंद्रिय गप्प बसल्यानंतर. हे म्हणूनच म्हणलंय अतिंद्रिय आहे, म्हणून पाहता पाहणे गेले दुरी, असा जो अभंग संतांचा आहे ना, त्या दृष्टीनं आहे. म्हणून दृष्ट्याआड लपलेलं जे आहे ते भौतिक दृष्टी तिथं उपयोगी पडत नाही, कारण त्या प्रपंचाच्या पलीकडे तो प्रांत चालू होतो आणि आपण अजून प्रपंचातून बाहेरच पडत नाही. किती जन्म झाले तर प्रपंचाच्या राज्यातच आपण वावरतो. आणि दुसरे एक साम्राज्य आहे की जे आत्मसाम्राज्य, आपण सुखाचं साम्राज्य म्हणतो, जिथं सच्चिद आनंद रूप सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत, त्या राज्यामध्ये अजून पायच ठेवलेला नाही आपण तिथं. म्हणून आम्ही जात नाही. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, काय वर्णन, तळमळ दुःखलेश वगैरे शब्द वापरले. तिथं तळमळ नाही, दुःख नाही, फक्त आनंद आहे. पण तिथं गेलोच नाही आपण. आणि इथं माऊली तरी म्हणतात दृश्याच्या आड लपलेलं आहे. म्हणजे प्रत्येक उपाध्या अशा बाजूला कराव्या लागतील. म्हणजे काका, मामा, काय असतील ते, बाबा, हे सगळे शब्द बाजूला केलं तर माणूस दिसेल. आत माणूस आहे. मग काका कोण म्हणते? कोणतरी इकडे तिकडे म्हणतात, काका आला काका गेला. तो दुसरी म्हणतात त्यालाच मामा आला मामा गेला. तिसरा म्हणतो हे माझे बाबा आहेत. तिसरी त्यांची बायको म्हणतात हा माझा पती आहे. किती जण नावं देतात त्यांना सांगा. सगळ्या नावांच्या ह्या उपाध्या. जेव्हा या उपाध्या बाजूला सरल्या की दिसतो तो कोण? अरे हा माणूस आहे रे, म्हणजे मूळचा माणूस आहे तो. पण त्याला माणूस कोण म्हणत नाही, त्याला काका, चाची, मामी काहीतरी नावं देतात आणि त्यानुसारच त्यांच्याकडे बघत असतात. ती दृष्टी जर काढली ना तर फक्त शुद्ध तत्व आपल्याला दिसायला लागेल. त्याला म्हणतात व्यतिरेक करणं. व्यतिरेक करून मूळ अन्वयात आपण यायला लागलो, ही जरा शास्त्रीय भाषा आहे. तर त्याच वेळी आपल्याला लक्षणाकरण म्हणतात त्याला. भाग त्याग लक्षणेनं इथपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. आणि असं जर आपण पोचलो तर आपल्याला दृष्ट्याआड जी असलेली सृष्टी जी आहे त्या सृष्टीचा पत्ता आपल्याला लागेल. त्यासाठी काय असायला पाहिजे? मात्र ज्ञानाचाच डोळा असायला पाहिजे. ज्ञानाच्या डोळ्याशिवाय ते दिसणार नाही. आणि ज्ञानाचा डोळा प्राप्त करण्यासाठी आपण सद्गुरूंच्या दिलेल्या साधनांची उपासना किंवा संतांनी दिलेल्या शास्त्रांचं चिंतन, या दोनच गोष्टींचा आधार आपल्याकडे मोठा आहे. त्यांनी सांगतात ना तसं वागायचं. या पलीकडे आपल्याकडे काही दुसरं काही नाही. असा कोण आहे का की मी तुला ओढून नेतो चल आणि ते मोक्षाचं सुख देतो, असं कोण म्हणत नाही. म्हणत नाहीत, पण वाट तरी दाखवणारे सद्गुरू आहेत, वाट दाखवणारे शास्त्र आहेत. म्हणून शास्त्राला हात पकडायचा आणि एक बोट सद्गुरूंच्या हातात द्यायचं. स्वतःची बुद्धी लढवली की बुडला म्हणून समजायचं. स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावरती परमपूज्य काका म्हणतात स्वार व्हायचं नाही. स्वतःच्या बुद्धीच्या त्या पाठीवरती आपण स्वार व्हायचं नाही. ते गाढव कुठं नेऊन टाकेल सांगता येत नाही. कशामुळं? अहंकारामुळं. 4 वाक्य समजली, 5 ओव्या पाठ झाल्या, 3 अभंग जमले, हरिपाठ करायला लागला म्हणून माझ्यासारखा आत्मज्ञानी कोण नाहीच असाच नाचायला चालू करतो तो. हे बुद्धीवर केलेलं प्रकरण आहे सगळं, म्हणून बुडतो. बुद्धीच्या द्वारे केलेला परमार्थ वाया जातो. म्हणून बुद्धीला पकडायचं नाही, संतांचं बोट धरायचं, शास्त्राचं बोट धरायचं, अन्य काही लागत नाही. ते म्हणतील ते तशा पद्धतीने, तैसे हरपले अपना ते पावे, 18वा अध्याय. तैसे हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. माझ्याकडून जे हरवलेलं आहे ते सापडण्याचा एकमेव सोर्स कोणता असेल तर संत आहेत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. ह्या सगळ्यांच्या द्वारे म्हणून संत, ग्रंथ आणि भगवंत ही त्रिसूत्री कायम आपण लक्षात ठेवायची आणि त्यानुसार वाटचाल करायची. म्हणून हे जात दिलेली साधनं आहेत बरं काय. साधनं म्हणून पहिल्या टप्प्यात आपण म्हणू ग्रंथ हा कर्मयोग आहे, संत हा भक्तियोग आहे आणि भगवंत हा ज्ञानयोग आहे. या 3 टप्प्यावरचा हा प्रवास अभिप्रेतच आहे आणि तशाच टप्प्यानं आपला प्रवास झाला पाहिजे. आपण कुठेतरी घसरतोय मध्ये आणि स्वतःचं काहीतरी लढवायचं बघतोय. 50 जणांना विचारायचं, कुणालाही विचारायला लागत नाही, इतकं संतांनी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. शंका म्हणून मार्गदर्शकाची भूमिका एखाद्याला कोणाला तरी वटवावी लागते. शंका त्यांची निरसन करायची आहे, सोडू शकत नाही. आणि ज्ञान कोणीही कुणाला देत नाही बरं का. सद्गुरू सुद्धा ज्ञान देत नाहीत. यांचा म्हटलं असतं, शेवटचा श्लोकच टाकलेला आहे, तुला काय झाला, तुला मी ज्ञान दिलेलं कळलं काय असं म्हटला, असा प्रश्न विचारलेला नाही भगवंतानी शेवटी गीतेच्या अध्यायामध्ये. तुझा मोह गेला काय हा प्रश्न आहे बरं काय. आणि तो म्हणतो मला ज्ञान प्राप्त झालं असं म्हणत नाही तो.
तर माझा मोह गेला असा म्हणतो. मोह घालवणं हेच प्रख्यात साधनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. ज्ञान प्राप्त करणं उद्दिष्ट नाही आहे, कारण ज्ञान मूळचंच आहे आमच्याकडं. फक्त त्यातला वरचा जो कव्हर आहे ना तो काढून टाकायला पाहिजे. ढग दूर केले ना सूर्याचा प्रकाश दिसतो. पाण्यावरलं शेवाळ बाजूला केलं ना आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. पाणी निर्माण करायचं नाही आणि सूर्य बनवायचा नाही. ढग काढायचे आहे, मोह काढायचा आहे. आणि मोह गेला ना गेला, नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा. आणि तत्प्रसादात मया अच्युत शब्दच वापरला. तुझ्या कृपेने गेला. मात्र हे मात्र क्रेडिट त्याला द्यावं लागतं. नाही, मी जरा बऱ्यापैकी तुम्ही मगाशी सांगितलं आणि मी मूळचाच ज्ञानी असल्यामुळे मला कळलं ही भूमिका मुळात घातकी आहे. तसा अर्जुनाने सुद्धा केलेलं नाही. अर्जुन म्हणतोय नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा तत्प्रसादात मया अच्युत. अच्युता, तुझ्या कृपेमुळं, तुझ्या कृपेच्या प्रसादामुळं माझा मोह नष्ट झाला. आणि हीच भूमिका सतत भक्तीच्या प्रांतात ठेवावी लागते. देवा, तुझीच कृपा माझ्यावरती व्हावी. माऊली किंवा तुकोबा, तुमची कृपा माझ्यावरती व्हावी आणि मला हे ग्रंथ कोडी उलगडावीत असं त्यांना साकडं घालावं. त्या पलीकडं आपली बुद्धी लढवायची नाही असं माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे, 2-3 मिनिटं जास्त झालेली आहे. कोणतरी तिकडं ऐकणारी ती म्हणते जरा आगावपणाचा आज दिसायला लागला आहे जास्त. आम्ही काय करतो, इथून तिथंपर्यंत प्रवास करत असतात, त्यांचे टप्पे ठरलेले असतात. अमेरिकेतली वगैरे माणसं मला म्हणतात आम्ही तेवढ्या गाडीतून तिथंपर्यंत प्रवास करत जातोय ना तेवढ्यात तुमचं प्रवचन बरोबर 40 मिनिटात संपते बघा. 45-47 झाले ना तर त्यांना ऑफिसमध्ये सही करताना ते बघावं लागेल. मग त्याच्यापेक्षा म्हणूनच ते 40 मिनिटाचं आपण ठेवतोय, तेवढ्यातच ते पूर्ण व्हावं म्हणून. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.